पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला। अतिहौशी पर्यटकांनी छोट्या पुलावर नदीचं पाणी पाहण्यासाठी गर्दी केली। जीर्ण पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे हा पूल नदीत कोसळला आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 41 जणांना वाचवण्यात यश आलं। मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। पाणी पाहण्याचा मोह गर्दीच्या जीवावर बेतला। वर्षा पर्यटनाची वाट, मृत्यूशी गाठ। पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातल्या इंद्रायणी नदीला आलेला पूर पाहणं पर्यटकांना महागात पडलं। कुंडमळा भागातल्या नदीपात्रात 30 वर्ष जुन्या साकवावर नदीचं पाणी पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांची मोठी गर्दी गोळा झाली। या गर्दीत काही हौशी बाईकस्वारांची भर पडली। जीर्ण झालेल्या पुलाला हा भार पेलवला नाही। पूल मधोमध तुटून नदीत कोसळला। कुंडमळा येथील साकव पूल हा अचानक कोसळला आणि त्या ठिकाणी मोठी दुर्घटना झालेली आहे। आज रविवार असल्या कारणाने अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनाला येतात आणि त्या पुलावरती थांबतात, सेल्फी काढतात। त्या ठिकाणी अनेक पर्यटक आणि 1-2 स्थानिक ग्रामस्थ पुलावरती ये जा करीत असताना तो पूल अचानक पडला। पूल कोसळला तेव्हा पुलावर जवळपास 30 ते 40 जण पाण्यात पडले। पूल जेव्हा कोसळला तेव्हा काही स्थानिक तरुणही या पुलावर होते। बाईक घेऊन गेलेल्या एका तरुणाची बाईकही कोसळलेल्या साकवासोबत नदीत पडली। स्वतः ब्रिजवरती होतो, टूव्हीलरवरती पूल अचानक पडल्यामुळे मी सुद्धा खाली पडलो होतो पाण्यात। मी पाण्यातनं वर निघालो, 4 ते 5 जणांना मी पण वरती काढलं। वरती काढल्यानंतर मी पलीकडे गेलो, माझी गाडी घेतली दुसरी आणि इकडनं इंदोरीवरनं परत आलो। कमीत कमी 75% बाहेर निघालेले, 25% आतमध्ये होते सगळे। स्थानिक शेतकरी आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली। जेवढ्या लोकांना तिथून बाहेर काढता येईल तेवढ्यांना बाहेर काढण्यात आलं। गणेश रामदास पवार हा पूल पडल्याच्या नंतर कळाल्याच्या नंतर मी माझी पायी पळत आलो, रस्सी घेऊन आलो, त्याला रस्सीवर काढला। त्यावेळेस आरडाओरडा चालला होता। मी पडलेल्या पुलावून पलीकडे गेलो आणि माझ्या मुलाला मी वाचवल्याच्या नंतर तिथे तोबा झाला। काही लोक उड्या मारित होती, काही लोक खाली पडत होती। या पडण्याच्या गोंधळात मला काय सुचलं नाही, मी मुलाला काढलं आणि दवाखान्यात पाठवलं। आणि तिथून पुढे जे काय घडलं, किती जण वाहून गेले? वाहून सरासरी तरी 30-35 लोक गेली असतील। बाहेर किती काढली? आता बाहेर माझ्या समोर 15 काढली आणि एक बॉडी तर माझ्या समोरून गेली, तिथे काय हालत नव्हती। याच्या इतरीत मला काहीच सांगता यायचं नाही। दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। जवळपास 41 जणांना वाचवण्यात आलं। एनडीआरएफच्या टीमनं पुलाच्या सांगाड्याखाली अडकलेल्या काही जणांची सुटका केली। या परिसरातून एकूण 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले। तुटलेल्या पुलाचा सांगाडा हटवण्यासाठी घटनास्थळी क्रेन आणण्यात आली होती। स्थानिक आमदार सुनील शेळके, खासदार सुप्रिया सुळे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली। पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली। म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपण बघताय एनडीआरएफच्या 2-3 टीम या ठिकाणी आहेत, सर्व पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे। नेमकं ते बाहेर आलेत, त्यांच्या जीविताला काही हानी झालेली आहे, धोका झालेला आहे, हे आपण बघतोय। जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल। जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना, त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील। मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली। मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर प्रशासनानं खबरदारी म्हणून बंदी घातली आहे। असं असतानाही कुंडमळा भागात एवढ्या प्रमाणात पर्यटक कसे आले असा प्रश्न आहे। पाणी पाहण्याच्या मोहाची किती मोठी किंमत मोजावी लागते हे कुंडमळा दुर्घटनेनं अधोरेखित केलंय। चैत्राली राजापूरकरसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, तळेगाव।